राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपल्याला जीवन आनंदी करायचं असेल, दुःखातून बाहेर यायचं असेल, तर दोन सिद्धांत आपण व्यवस्थित जपले पाहिजेत। दोन सिद्धांत आनंदही देतात आणि दुःखही देतात। आता ते दोन सिद्धांत फार सोपे आणि साधे आहेत। एक आहे भय आणि दुसरी आहे खंत। भय संपता संपेना आपण म्हणतो। भय म्हणजे साधी गोष्ट आहे, जो सतत उद्याची चिंता करत राहतो त्याला आपण म्हणतो भय। मग ते मृत्यूचंच असेल किंवा कशाचं हे सांगता येत नाही। किरकोळ गोष्टीचं सुद्धा माणसाला भय लागून राहिलेलं असतं आणि मग तो सतत त्या तणावाखाली राहतो, त्याला म्हणायचं भय। दुसरी असते खंत। आपण खूप काही केलं, खूप कमवलं, अजून कमवतोय, अजून मला खूप करायचे, पण हे राहिलं, ते राहून गेलं, ते असं झालं असतं तर बरं झालं असतं, मी त्याच वेळेला ते तसं करायला पाहिजे होतं, आता होईल की नाही सांगता येत नाही, या गोष्टीला म्हणायचं खंत। ती खंत राहून जाते। आणि या गोष्टीतून आपल्याला जर या गोष्टीमधून आपल्याला थोडंसं सैल ढिलं सोडायचं असेल तर फक्त ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे, पण ते पुरोगामी विचाराचे आहेत। त्यांनी कधीही शिष्य, हा माझा शिष्य, तो माझा शिष्य, कुठलाही शिष्य निर्माण केलेला नाही। मी हेच वस्त्र घालणार किंवा मी या संतांची पूजा करणार किंवा ह्याला हा नियम असाच आहे आणि मी ह्या धर्मात आहे म्हणून ह्या धर्माचे नियम असे आहेत, असं कुठलंही बंधन ज्ञानेश्वरांनी घातलेलं नाही। ते म्हणतात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याशिवाय माणूस शहाणा बनू शकत नाही। घरामध्ये सुद्धा बघा, एखादा हुशार माणूस असेल आणि त्याला जर सारखं बावळट, गप तुला काही कळत नाही असं म्हटलं तर तो बावळटच राहतो। म्हणून स्वातंत्र्य हा विषय सगळ्यासाठी ज्ञानेश्वरांनी खुला करून ठेवलेला आहे। आणि कुणावर कुठली गोष्ट न लादणं, तुम्ही असं करा, हेच म्हणा, तेच म्हणा, त्याचं सुद्धा नाव आहे ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वरांना एवढा त्रास झाला, त्यांच्या जीवनामध्ये इतका त्रास झाला ह्या भावंडांना, पण 9000 ओव्यामध्ये एकाही ओवीत ज्ञानेश्वरांनी स्वतःची व्यथा मांडलेली नाही किंवा मला हा त्रास झाला असं त्यांनी कधी उच्चार कधीही काढलेला नाही। किती ज्ञान असतं माणसाकडं किंवा किती अज्ञान असतं याला जास्त महत्त्व नाही, पण ते अज्ञान दूर कसं करायचं आणि ज्ञान मनापर्यंत कसं पोहोचवायचं हे पावला पावलाला सांगणारे फक्त ज्ञानेश्वर आहेत। ज्ञानेश्वरांनी गीतेचंच ट्रान्सलेट केलेलं आपल्याला माहीत आहे। ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून अर्जुन आणि श्रीकृष्णाचं युद्ध, द्वंद्व मनातल्या मनात जे चाललेलं आहे ते 3ऱ्या अध्यायापर्यंत आहे। तर त्यावेळेला सुद्धा अर्जुन म्हणत असतो श्रीकृष्णाला की पुढं असं होणार, तसं होणार, आणि त्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरतात 18व्या अध्यायात। मग 18व्या अध्यायात फक्त कर्म कर्म हा शब्द खूप वेळा आलेला आहे, हे कर्म केल्यामुळं ते कर्म। मग त्यावेळेला अर्जुन परत श्रीकृष्णाला म्हणतो की देवा, मी सांगत होतो ना तुम्हाला, मला जिंकण्याचा आत्मविश्वास होता, मी जिंकणार हे मला माहीत होतं, पण अगदी माणसं 15-20 राहतील, यापेक्षा जास्त राहणार नाहीत, हे मी सांगितलेलं बरोबर ठरलं। ती मला खंत होती, मला भय नव्हतं पण खंत होती। त्यावेळेला देवाने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे। देव म्हणतो, तू भय टाळलंस याबद्दल मी तुझं अभिनंदन करतो, तू आत्मविश्वास जागा केलास, त्यामुळं भय टळल्यामुळं आत्मविश्वास तुझा जागा झाला। पण तू खंत मनात ठेवून होतास, तर ती खंत कशासाठी ठेवली होतीस की हा जवळचा, तो लांबचा, तो दूरचा, यासाठी।
तर ते तू सगळं माझ्यावर ज्यावेळेला सोडलंस, मला खंत वाटायला हवी होती, पण लक्षात ठेव, हा विजय सत्याचा झालेला आहे. आपण आपल्या पदरात सत्य पाडून घेतलेलं आहे. मग सत्य पदरात पाडताना खंत वाटणं ही गोष्ट फार चुकीची आहे, असं तुला नाही वाटत का? शेवटचा उपदेश सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला हाच केलेला आहे. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे रोज घडत असतं आणि रोज आपण रडत असतो. विचार करा, आपण कितीही चांगलं काम केलं, सामाजिक असू द्या, कौटुंबिक सुद्धा कुठलंही घ्या, तरी आपल्याला कुणीतरी हे चुकीचंच केलं किंवा लोक नावं ठेवत असतात. मग लोकांनी नावं ठेवली तर आपण त्याच्यावरती 1 तास 2 तास, काही लोक तर इतकी डिप्रेशनमध्ये जातात की दिवसभर त्यांच्या डोक्यातून ती गोष्ट बाजूला होत नाही. इकडं कर्म करायचं राहतं, आपल्या शरीरावरती पण त्याचा परिणाम होतो, कौटुंबिक अवस्था पण आपली बिघडते, समाजामध्ये विनाकारण आपण आपल्याला चुकीचं समजायला लागतो फक्त एका गोष्टीमुळं की तो मला काहीतरी म्हणाला आणि ते माझ्या डोक्यात मी ठेवलं. अरे म्हणू दे की म्हणाला, तरी ते जिथल्या तिथं काढून टाकायला शिकलं पाहिजे. त्यावेळेलाच आपण आपलं कर्म चांगल्या पद्धतीनं करत राहू. ज्ञानेश्वरांनी तर शेवटी खूप छान सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा साधू एखादं चांगलं कर्म करायसाठी रस्त्यानं चाललेला आहे आणि एखादा माणूस येऊन त्यांना मारायला लागला, तर म्हणायचं का की दुसरा पण गालफोड करायचा का, किंवा मारतोयस मार, तुझं मारून झाल्यावर मी माझ्या साधनेला जातो. तर ज्ञानेश्वर म्हणतात, नाही, त्यांनी 2 ठोके दिले तर तुम्ही 1 तरी द्या, म्हणजे तुम्ही तुमच्या कर्मामध्ये कोण आड येणार नाही, असं सांगणारे सुद्धा ज्ञानेश्वरच आहेत. अहिंसा जपा, अहिंसा आपल्याला आपल्या धर्मात सांगितलेलं आहे. पण जर एखादा विनाकारणच आपल्याशी अशी रेटारेटी करायला येत असेल, धक्काबुक्की करायला येत असेल, तर तिथं मात्र आपला आत्मविश्वास जागा ठेवला पाहिजे, हे सुद्धा सांगणारा ज्ञानेश्वरच आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतो की काय ज्ञानेश्वरी वाचल्यावरती सगळं भेटतं का आपल्याला, तर भेटतं का हा प्रश्न ज्याच्या मनात निर्माण होतो तो फार अतिमूर्ख. आणि जो म्हणतो बघू काय आहे ते, तो त्या मार्गावरून जर चालत गेला तर त्याला काही सांगायची किंवा करायची गरज भासत नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहे, शरीर विज्ञान आहे, शरीर योगा आहे, सगळं म्हणजे पुरोगामी विचार त्यामध्ये ठासून भरलेले आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपल्याकडं एखादं पुण्य कमी पडतं त्यावेळेला आपलं पुण्य वाढवायचं काम, पुष्टी देण्याचं काम सुद्धा ही ज्ञानेश्वरी करत असते. आपण म्हणतो, काही लोक आपल्याला म्हणतात हरिपाठ पाठ पाहिजे तुमचा, तुम्ही हरिपाठ सगळा पाठांतर केलेला आहे का, संध्याकाळी हरिपाठ म्हणून झोपलं की झोप शांत लागते. कदाचित ती सायकोलॉजी आहे, शब्द सुद्धा छान आहेत त्यात वापरलेले, त्यामुळे तसं घडू शकतं. पण ज्ञानेश्वरी ज्या वेळेला कळते त्याच वेळेला हरिपाठ कळतो. कारण ज्ञानेश्वरीपेक्षा 1000 पटीनं हरिपाठ हा तसा विषय फार गहन आहे. आपण बघतो, सुरुवातच आहे, देवाची द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. एखादा म्हणतो, अहो पण ह्याचा अर्थ काय, आजकालचे कीर्तनकार आपल्याला अर्थ काय सांगतात, आपण देवाच्या दारात जाऊन क्षणभर उभं, त्याला द्वारच कळालेलं नसतं, देवाच्या दारात जायचं आणि क्षणभर उभं राहायचं आणि मग चारी मुक्ती आपल्या साधल्या जातात, त्याच आपल्याला पुण्य भेटतं. पण यासारखा मूर्खपणा दुसरा नाही. हा शब्दशः अर्थ घेतात लोक. ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, तुम्ही समजून, ओवी असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तर ती समजून घ्या, एकच करा पण ते समजून घ्या. कारण शब्द काय वापरलेला आहे, तेने मुक्ती चारी साधी येल्या, हा भविष्यकाळ वापरलेला आहे. आणि ट्रान्सलेशन करणारा किंवा रूपांतर करणारा हा मराठीत तो वर्तमान काळातलं सांगतो आहे. ही फार मोठी घोडचूक आहे. मग साधी येल्या या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ज्या वेळेला आपण जे जे कर्म करू, आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करू त्या आपण भगवंताच्या चरणी अर्पण करू, त्यावेळेला जे चांगलं आहे ते भगवंत घेईल, त्या कर्माचं फळ आपल्याला चांगलं देईल आणि आपण भगवंताच्या चरणी ह्या गोष्टी वाहणार आहोत
ही ज्यावेळेला आपलं ज्ञान जागृत होतं त्यावेळेला आपण म्हणतो की आता मला चांगलंच कर्म करावं लागेल. हा सुद्धा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण देवाजवळ हे सगळं मला व्हायचं आहे. आणि मग तेने मुक्तीचारी साधी येल्या. ज्यावेळेला तुम्ही हे सगळं करून देवासमोर वाहणार आहात आणि त्याच वेळेला मग ज्ञानेश्वर म्हणतात त्यावेळेला साधी येल्या, त्यावेळेला त्या साध्य होणार आहेत. हा भविष्यकाळ त्यांनी वापरलेला आहे, वर्तमान काळ नाही. काळ कळत असला तरच सगळ्या गोष्टी कळतात. कारण लहान मुलांना बघा, आपण म्हटलं की पुढं काय असं तसं, त्याला भविष्यकाळ नसतो. लहान लहान बाळाला ते आपलं असंच छानपैकी जगत असतं. म्हातारं झाल्यावर पण तीच अवस्था येते. भविष्यकाळ काय कळतच नाही, काय होणार आहे पुढं, काय वाढून ठेवले, कसं जाणार आहे वार्धक्य, काय माहीत नसतं. नुसते आडाखे तडाखे बांधण्यातच आपण सगळे दिवस घालवत असतो. आणि हीच आपली फार मोठी चूक होते. कारण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळ भेटेल त्या त्या वेळेला आपण पुण्याचं काम केलं पाहिजे. कारण आपलं हे विश्वच यावरती पुण्य एवढ्या संज्ञेवरती सगळं अवलंबून आहे. निसर्गामध्ये सुद्धा आपण गेलो तर 2 झाडं लावली तरी ते पुण्याचं काम आहे. कारण त्याचा उपयोग सगळ्यांसाठी होणार असतो, स्वतःसाठी नाही. स्वतःसाठी जे करतो त्याला स्वार्थ म्हणतात, इतरांसाठी जे आपण करतो त्याला पुण्य म्हणतात. म्हणून अजून सुद्धा आपण कुठल्याही गोष्टीतून भय, चिंता, खंत या गोष्टीतून ज्यावेळेला आपण बाजूला सरू त्यावेळेला ॲटोमॅटिक आपल्याला वैराग्यत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तसं निवृत्तीनाथ हा वैराग्याचा महामेरू असं म्हटलं जातं. कारण वैराग्य योगी शिवशूल पाणी म्हणजे हा शंकराशी निगडीत शब्द आहे वैराग्य. मग निवृत्तीनाथांचा अवतार हा साक्षात भगवान शंकराचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्मही सोमवारी झालेला होता निवृत्तीनाथांचा. आणि ते स्वतः वैराग्य त्यांच्याकडे होतं, कुठलाही स्वार्थ नव्हता. कुठल्याही शब्दात सगळे येते, तुम्हाला कळते ते. त्यामुळं ही भावंडंसुद्धा त्यांच्या पायावर पाय देऊन चाललेले आहेत. आणि एवढं सगळं ज्ञानेश्वरसुद्धा, ज्ञानेश्वरी लिहिण्याचं किती मोठं पुण्य, हे कर्म ते करू शकलेत. मुक्ताईनीसुद्धा ताटीचे अभंग इतके छान लिहिले की तिच्यासारखी कवयित्री कधी होणे नाही. सोपान काकासुद्धा साक्षात ब्रह्मदेवाचा अंश आहे त्यांच्यामध्ये, ते सुद्धा फार बुद्धिमान होते. आणि निवृत्तीनाथांचं सुद्धा काय सांगायला नको की निवृत्तीनाथ होते म्हणून ज्ञानेश्वर होते. ज्ञानेश्वरांचा गुरुच हा निवृत्ती आहे. अशा पद्धतीनं ह्यांचं हे शेड्यूल आपण हे कधी विचार घेत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. गोकुळाष्टमीला त्यांचा जन्म झालेला आहे 12 वाजता रात्रीच्या. मुक्ता ही आदिशक्ती आहे. आता थोड्या दिवसात घटस्थापना होणार आहे. आणि आदिशक्ती म्हणजे आपल्याला दुर्गा वगैरे असं म्हटलं की आपण ती फार भयंकर शस्त्र घेऊन उभी राहिलेली अशी, म्हणजे शक्तीला करावंच लागलं ते, कारण शत्रूचा संहार त्याशिवाय ती करू शकली नसती, अशी ती दुर्गा आहे. मग त्या आदिशक्तीचा अवतार मुक्ता कशी होऊ शकते, तर त्या देवीनं सुद्धा प्रत्यक्ष येऊन सांगितलेलं आहे. तिच्या रूपात आलेली आहे देवी. आणि मी शांतही राहू शकते मुक्तासारखी, म्हणून आदिशक्तीचा अवतार ही साक्षात मुक्ता आहे. हे सगळं गणित किती छान सृष्टीनं बसवलेलं आहे, किंवा हे किती अगोदरच परमेश्वराचं प्रयोजन नियोजन असतं हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपण नुसतं विज्ञानाकडं झुकतो. आणि 2 दगड आहेत, आपण म्हणतो हे 2 दगड एकमेकावर घासले की त्याच्यातून अग्नी प्रज्वलित झाला आणि मी तो शोध लावला. पण ते शोध तू लावला, पण ते दगड आधीच तयार होते ना पृथ्वीवरती. आणि घासणं हे तुला एक कल्पना सुचलेली आहे. ह्याला शोध कसं म्हणता येईल, कारण अग्नी हा दगडामध्ये आधीच दडलेला होता. तू फक्त तो प्रज्वलित म्हणजे घासून तुला प्रेरणा मिळाली ती घासण्याची, त्यातून तो तयार झालेला आहे. कुठलाही शोध असेल, विमानाचा शोध लावला, पण त्याचा पत्रा, त्याचं लोखंड हे सगळं पृथ्वीतूनच भेटलेलं आहे, हे आधीच निर्माण केलेलं आहे. त्यामुळं आपण कुठल्याही स्तरावरती गेलो तरी आपल्या लक्षात येतं की शेवट सगळं चक्र फिरून हे आध्यात्मिकाकडे येतं.
आणि अध्यात्म वाचवायचं असेल, अध्यात्मात लीन व्हायचं असेल, अध्यात्माला जर शरण गेलं तर जगातला सगळ्यात परमोच्च, सगळ्यात जो मोठा आनंद आहे तो आपल्याला भेटतो. आणि त्याची वाट आहे वाचावी ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हॅव अ गुड डे. थँक्यू.